अवघ्या 18 महिन्यातच अटल सेतूचं नव्यानं पुष्टीकरण करण्याचं काम हाती घेतल्यानं MMRDAवर सध्या टीकेची झोड आहे। अटल सेतू पूर्णपणे बंद करणं शक्य नाही, त्यामुळे काही भाग बंद करून तिथं काम सुरू करण्यात आलेलं आहे। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। अवघ्या 18 महिन्यातच रस्त्याची झीज झाल्याने अटल सेतूवर पुन्हा एकदा पुष्टीकरणाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई साइडला येताना हे जे रस्त्याचं काम आहे ते सुरू झाल्याने येताना वाहनांना अडथळा निर्माण होताना पाहायला मिळतोय। खरं तर केवळ 18 महिनेच झाल्याने एक टीकेची झोड देखील उठवली जाताना पाहायला मिळते आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून सेतूचं बांधकाम केल्याचा दावा आता फोल ठरलेला पाहायला मिळतोय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAने टीकेची MMRDAवर आता ही टीकेची झोड उठलेली पाहायला मिळते। MMRDAने त्यानंतर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि आता अटल सेतूवरील रस्त्याचा पुनर्पुष्टीकरणाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। अटल सेतूवर खड्डे पडलेल्या आणि पृष्ठभागाची झीज झालेल्या रस्त्याच्या भागाचे पुनर्पुष्टीकरण करण्यात येणार आहे। अटल सेतू हा सगळ्यात महत्त्वाचा असा ब्रिज आहे, याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि केवळ 18 महिन्यातच त्याला जर पुन्हा त्याचं नूतनीकरण काम त्याला करावं लागलं तर नेमकं कामाचा जो दर्जा होता तो किती खालावलाय याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।